नमस्कार। आज अश्विन शुक्ल चतुर्थी शके 1935 विनायक चतुर्थी सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी युवा सेनेतर्फे खास हेल्पलाईन। डहाणू तलासरीमधील आदिवासींची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी आणि समूह विकास योजनेसंदर्भात येत्या गुरुवारी मुख्यमंत्र्यांकडे एका बैठकीचं आयोजन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाण्यात समूह विकास योजना राबवण्यासंदर्भात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकारानं मुख्यमंत्र्यांसमवेत एका बैठकीचं आयोजन येत्या गुरुवारी करण्यात आलंय। जिल्ह्यातील धोकादायक मोडकळीस आलेल्या आणि अनधिकृत इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। धोकादायक इमारती कोसळण्याची मालिका सुरू असून अशा इमारतींमधून राहणाऱ्या रहिवाशांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे। त्यांच्या जीविताच्या संरक्षणासाठी समूह विकास योजनेच्या माध्यमातून हक्काची आणि सुरक्षित घरं देण्यासाठी पालकमंत्री सुरुवातीपासून प्रयत्नशील आहेत। गेल्या महिन्यात या संदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारही उपस्थित होते। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी समूह विकास योजनेबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली होती। त्यामुळे येत्या गुरुवारच्या बैठकीत समूह विकास योजनेबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे। या बैठकीस जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक, वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। आता या बैठकीत काय होतं याकडे अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचं लक्ष लागून राहिलंय। गुजरातच्या बोटींवर खलाशी म्हणून काम करणाऱ्या डहाणू तलासरी तालुक्यातील आदिवासींची पाकिस्तानच्या तुरुंगातून त्वरित सुटका करावी आणि बेपत्ता झालेल्या आदिवासींचा शोध घ्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार विष्णू सावरा यांनी केंद्र शासनाकडे केली आहे। गुजरातमध्ये अनेक बोटी खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात। या बोटींवर डहाणू तलासरी तालुक्यातील अनेक आदिवासी खलाशी म्हणून काम करतात। खोल समुद्रात गेलेल्या बोटी भारताच्या हद्दीत मासेमारी करत असतानाही त्या पाकिस्तानच्या हद्दीत आल्याचं सांगून पाकिस्तानी सैनिक बोटींवरील आदिवासींना पकडून नेतात। त्यांना तुरुंगात ठेवून त्यांच्यावर अत्याचार केले जातात। अलीकडेच सप्टेंबरमध्ये विनोद ठाकरे, नन्या डोल्हाटे, धर्मा नरके, राजेश दळवी, सत्या दळवी, जिव्या मोहनकर, विलास वरठा यांना पाकिस्तानी सैनिकांनी पकडून नेलं। यापूर्वी नानू डावरे, भिकू वळवी यांना पकडण्यात आलं होतं। पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या 108 आदिवासींची आतापर्यंत सुटका झाली आहे। त्यापैकी 20 आदिवासींना केंद्र शासनाची आर्थिक मदत मिळाली आहे। या सर्वांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी विष्णू सावरा यांनी केली आहे। आठवडाभरापूर्वीच अज्ञात चोरट्यांनी महानगर टेलिफोन निगमच्या 6 लाखांच्या टेलिफोन केबल्स लांबवल्यानंतर पुन्हा एकदा 2.5 लाखाच्या केबल्स लांबवल्या आहेत। यामुळे 2000 टेलिफोन ठप्प झालेत। कळव्याच्या सह्याद्रीनगर इथून या केबल चोरीला गेल्या आहेत। चोरट्यांच्या या प्रतापामुळे कळवा बाजारपेठ, बेलापूर रस्ता, आईनगर अशा परिसरातील 2000 टेलिफोन्स ठप्प झालेत। या चोरीला आळा घालण्यासाठी महानगर टेलिफोन निगम अलार्म यंत्रणा बसवणार आहे। यापूर्वी घोडबंदर रोड आणि सहयोग इथे असे अलार्म बसवण्यात आले आहेत। आता कळव्यातही अशी यंत्रणा लावली जाणार आहे। घर घेण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या आणि मुलगी झाल्यानं पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास देणाऱ्या पती आणि सासू विरोधात वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। लोकमान्य नगर इथे राहणाऱ्या अश्विनी सोनावणे हिचा विवाह मुलुंड इथे राहणाऱ्या राजू सोनावणेशी झाला होता। लग्नानंतर काही काळात या दोघांमध्ये खटके उडू लागले। त्यातच राजूनं अश्विनीकडे घर घेण्यासाठी माहेरून पैसे घेऊन येण्याचा तगादा लावला। त्याचबरोबर मुलगी झाल्यानं सासू आणि पतीनं तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला। अखेर या जाचाला कंटाळून अश्विनीनं पती आणि सासू विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। घोडबंदर रस्त्यावर लवकरच 6 ठिकाणी पादचारी पूल उभारले जाणार आहेत। घोडबंदर रस्त्यावर पादचारी पूल असावेत अशी बऱ्याच दिवसापासूनची मागणी आहे। या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते। अनेक मॉल्स तसंच नामवंत दालनं या रस्त्यावर आहेत।
यामुळे अनेकदा रस्ता ओलांडणं मुश्किल होतं। म्हणून या परिसरातील रहिवाशांची पादचारी पूल बांधण्याची मागणी होती। या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सत्यजित शहा यांनी स्वाक्षरी अभियानही राबवलं होतं। उड्डाण पुलाची ही मागणी आणि यासाठी गोळा केलेल्या स्वाक्षऱ्या पालिकेच्या नगर अभियंत्यांना सादर करण्यात आल्या। त्यावेळी झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ घोडबंदर रस्त्यावर 6 ठिकाणी पादचारी पूल बांधणार असल्याची माहिती त्यांनी दिली। श्रीमा शाळा, आनंदनगर, ज्युपिटर रुग्णालय, तत्वज्ञान विद्यापीठ, आर मॉल, ब्रह्मांड आणि बिग मॉल अशा परिसरात हे पादचारी पूल उभारले जाणार आहेत। या पुलासाठीच्या निविदा येत्या 3-4 दिवसात काढल्या जाणार असून पुढील 9 महिन्यात हे पूल बांधले जाणार असल्याचं के.डी. लाला यांनी या बैठकीत स्पष्ट केलं। या व्यतिरिक्त महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळही घोडबंदर रस्त्यावर 6 पूल बांधणार आहे। शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या प्रकारात वाढ झाली असून गेल्या 4 दिवसात तिसऱ्यांदा शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण झाली आहे। ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचे चालक मधुकर भोईर हे चेंदणी वाहतूक नियंत्रण चौकीत हजेरी देण्यासाठी आले असताना किरण साळुंखे आणि गजानन देसाई हे दोघं युवक चौकीजवळ उलट्या करत होते। भोईर यांनी त्यांना इतरत्र जाण्यासाठी विनवलं असता या दोघांनी भोईर यांना मारहाण केली। मुश्ताक अन्सारी हा सुधाकर पुजारीच्या मदतीनं गावठी दारूची वाहतूक करत असताना उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं पकडलं तेव्हा या दोघांनी भरारी पथकातील कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडनं मारहाण केली। 2 दिवसापूर्वी वीज बिल तपासण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या 2 कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्याचा प्रकार घडला होता। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी समूह विकास योजना लागू करावी या मागणीसाठी केलेलं आंदोलन अखेर आज मागे घेतलं। शिवसेना, राष्ट्रवादी पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही समूह विकास योजना लागू करावी या मागणीसाठी आंदोलन केलं होतं। मात्र या आंदोलनाला परवानगी नसल्यामुळे रस्त्यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली। कार्यकर्त्यांनी जामीन नाकारत कारागृहामध्ये उपोषण सुरू केलं। आज या सर्व कार्यकर्त्यांची जामिनावर मुक्तता झाली। समूह विकास योजना राबवण्याचा निर्णय लवकर न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी दिलाय। लोकशाहीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आंदोलनासाठी परवानगी नाकारून लोकशाहीचा अधिकार हिरावून घेण्यात आला। राष्ट्रवादीनं मात्र नाटक केलं। समूह विकास योजनेसाठी सुरू केलेलं आंदोलन कायम राहावं म्हणून कारागृहात उपोषण केल्याचं निलेश चव्हाण यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानं हे आंदोलन काही काळ स्थगित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। मुंब्रा दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना तातडीनं मदत मिळावी, राहत्या जागीच पुनर्वसन करावं, समूह विकास योजना म्हाडा अथवा मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून राबवावी अशा मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केल्या आहेत। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी युवा सेनेनं ठाण्यात महिलांसाठी खास हेल्पलाईन सुरू केली आहे। शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या हेल्पलाईनचा शुभारंभ झाला। युवा सेनेनं यासाठी 8 प्रशिक्षित युवा सैनिकांची नेमणूक केली आहे। गुंड अथवा रोड रोमियोंच्या कचाट्यात सापडलेल्या महिला, तरुणी किंवा शाळकरी मुली यासाठी खास दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल करून मदत मागू शकतात। यासाठी 8 पथकं तयार करण्यात आली असून प्रत्येक पथकात 10 सहकारी मदतनीस असणार आहेत। यासाठी 77 189 52 100 ते 77 189 52 800 असे 8 क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत। लवकरच अँड्रॉइडवर महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून अँड्रॉइड मोबाईल धारक महिलेनं संबंधित कळ दाबल्यास महिला संकटात असल्याचा संदेश युवा सेनेपर्यंत पोहोचेल आणि संबंधित महिला कुठे आहे हे शोधून या महिलेच्या मदतीसाठी युवा सेनेचं पथक घटनास्थळी पोहोचू शकेल। ज्यांच्याकडे महागडे मोबाईल नाहीत त्यांच्यासाठी हे 8 दूरध्वनी उपलब्ध करून देण्यात आल्याचं युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं। उत्सव काळात आणि भविष्यातही या क्रमांकावर मदतीची हाक दिल्यास युवा सैनिक या मदतीच्या हाकेला धावतील असंही पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं।